नमस्कार. MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्राच्या मावळ्यांचे जिंजीकडे प्रस्थान, 1133 स्वयंसेवकांचा समावेश, सीमापार गड संवर्धनाचा नवा अध्याय. अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौक येथे बुधवारी शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम अंतर्गत तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याकडे रवाना होणाऱ्या स्वयंसेवकांच्या बसेसचे ध्वजप्रदर्शन आणि प्रस्थान सोहळा उत्साहात पार पडला. खासदार निलेश लंके आणि शिवसेना नेते प्रा. शशिकांत गाडे यांच्या हस्ते नारळ फोडून भगवे झेंडे दाखवत बसेस रवाना करण्यात आल्या. तब्बल 1133 मावळ्यांच्या उपस्थितीने परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. महाराष्ट्राच्या सीमाबाहेर प्रथमच गडकोट संवर्धनाचा उपक्रम राबवण्यात येत असून तामिळनाडूतील जिंजी किल्ला येथे स्वच्छता, संवर्धन आणि जतनाची कामे करण्यात येणार आहे. तसेच सुमारे 1200 किलोमीटरचा एकमार्गी आणि एकूण 2400 किलोमीटरचा हा प्रवास मावळा संघटनेची आतापर्यंतची सर्वात मोठी दूरची मोहीम ठरत आहे. इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिंजी किल्ल्याला छत्रपती कालखंडात विशेष स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य परंपरेशी जोडलेला हा किल्ला पुढे छत्रपती राजाराम महाराज यांच्या संघर्ष काळात तात्पुरती राजधानी म्हणून ओळखला गेला. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळी संवर्धनाची मोहीम राबवणे प्रत्येक मावळ्यासाठी अभिमानाचा क्षण ठरत आहे. यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी गडकोट हे इतिहास व स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगत महाराष्ट्रातील 14 गडांवर यशस्वी मोहीम राबवल्यानंतर आता राज्याच्या सीमांपलीकडे जाऊन वारसा जपण्याचा संकल्प पूर्ण होत असल्याचे नमूद केले. जिंजी किल्ल्यावर सेवा करणे हे भाग्याचे असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. प्रा. शशिकांत गाडे यांनी या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे सांगत ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून सांस्कृतिक जतन आणि ऐतिहासिकची जाणीव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारी असल्याचे अधोरेखित केले. प्रस्थान सोहळ्यास सीताराम काकडे, रामेश्वर निमसे, नगरसेवक योगीराज गाडे, अल्ताफ शेख, सचिन पठारे, समीर वडजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे खासदार निलेश लंके यांनी स्वतः काही अंतर बस चालवून स्वयंसेवकांमध्ये उत्साह निर्माण केला. महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर करत देशाच्या विविध भागात गडकोट संवर्धनाचा संदेश पोहोचवणारी ही मोहीम एक ऐतिहासिक पाऊल मानली जात आहे. प्रतिनिधी महेश कांबळे.